रोज उठल्यावर एकच वाक्य तुम्हाला बोलायचं. लक्षात ठेवा, रोज समस्या तुमच्या समोर येताना समस्या तुम्हाला सांगतं की ही फार अवघड आहे. तुमच्या दृष्टिकोनातनं ते कठीण आहे. तुमच्या समोर जी असणारी परिस्थिती, या परिस्थितीमुळे तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडलं जातं. हे घडणार नाही आणि 100% ते नाही घडणार. कारण ज्या प्रकारचं वातावरण, ज्या प्रकारच्या प्रश्नाला तुम्ही सामोरं चाललेलात, यातून तुम्हाला एक गोष्ट कळते की तुमच्यासाठी ही गोष्ट अवघड आहे. पण ज्या देवाच्या वचनाकडे तुम्ही जाता, प्रभूच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवता, देव ही संकल्पना तुम्ही डोक्यामध्ये ठेवता, त्यास एक वाक्य तुमच्या हृदयामध्ये कोरलं जावं. आणि ते वाक्य काय? मला जरी अवघड असलं तरी देवाला काहीच अवघड नाही. देवाला काहीच अवघड नाही. कोणाचं जीवन बदलायचं असेल, कोणाला आरोग्य द्यायचं असेल, कोणाचे आर्थिक प्रश्न सोडवायचे असतील, कोणाचं तुटलेलं घरटं नीट करायचं असेल, कुणाचं आणि कमकुवत शरीर आणि त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड झाला असेल तर त्या शरीराला जर आणि दुरुस्त करायचं असेल तर त्याचं सामर्थ्य देवाकडे आहे. आमेन. तुमच्याकडे नाही ती ताकद. हालेलुया. मग तुम्ही तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही कमजोर बनाल. पण मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मी आपली दृष्टी देवाकडे लावतो. जस तुम्ही देवाकडे पाहाल, आपोआप तुमच्यामध्ये तो विश्वास निर्माण होईल. परमेश्वराला काही अवघड नाही. देवाच्या बाहूमध्ये म्हणजे देवाच्या हातामध्ये ताकद आहे. आमेन. तुमच्या हातामध्ये ताकद नाही बरं का, तुमचे हात कमजोर आहेत. हालेलुया. आम्ही म्हणतो नाही का, चला आता मी जिवंत आहे तर माझ्या हाताने माझ्या मुलीचं लग्न लावते. आणि तुम्ही लग्न लावायला जाता, तुम्ही म्हणता पैसेच कमी आहेत. मग तुम्ही म्हणता मुलगाच चांगला नाही. मग तुम्ही म्हणता की कसं होणार आहे त्याचं घर. आणि तुमच्या समोर एवढे प्रश्न आहेत की तुम्हाला कळतं माझ्याकडे जे आहे त्याच्यानं नाही होऊ शकत. हालेलुया. तर चला, माझा बँकेमध्ये बॅलन्स आहे आणि मी चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट केली. आणि मग तुम्हाला कळतं की ज्या डॉक्टरकडे तुम्ही गेला ते डॉक्टर पण सांगतात इथं तुमच्यासह आणि तुमच्याकडे काही होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही जेवढे प्रयत्न करायचे तेवढे करतो, आता तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. मग डॉक्टर तुम्हाला देवाकडे प्रार्थना करायला सांगतात, तर मग डॉक्टर पण सांगतो देवाच्या हातामध्ये ताकद आहे. आमेन. डॉक्टरच्या हातामध्ये ताकद नाही, ज्ञान देणारा देव आहे. हालेलुया. ज्ञान देणारा देव आहे. आमेन. मग माझा विश्वास त्या देवावरती असला पाहिजे. शास्त्र सांगतं त्याचे बाहू मजबूत आहेत. आमेन. त्याच्या मजबूत बाहूंच्या हातामध्ये आम्ही पडलं पाहिजे.